चला, आज आपण बोलणार आहोत दोन महत्त्वाच्या कायद्यांबद्दल आणि आपल्या अधिकारांबद्दल. ही गोष्ट आहे माहितीच्या अधिकाराची आणि डेटा संरक्षणाची. तुम्हाला आठवतंय कितीतरी वर्षांपासून माहितीचा अधिकार कायदा म्हणजे आपला RTI तो सामान्य माणसाच्या हातातलं एक ब्रह्मास्त्र बनला होता. भ्रष्टाचाराविरुद्ध लढायचं, पारदर्शकता मागायची, तर हेच आपलं सगळ्यात मोठं शस्त्र होतं. या कायद्यानं एक सोपी पण खूप महत्वाची गोष्ट सगळ्यांना पटवून दिली की लोकशाहीत जनता मालक आहे, आपण प्रश्न विचारू शकतो आणि सरकारला उत्तर द्यावंच लागेल. इतकं सरळ गणित होतं. पण आता गोष्टीत एक नवीन ट्विस्ट आलाय. 2023 मध्ये एक नवा कायदा आला ज्याचं नाव आहे डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट किंवा DPDP. नावाप्रमाणेच हा कायदा आपल्या डिजिटल वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेसाठी बनवला गेला आहे. आणि याचा उद्देश खरंच खूप महत्वाचा आहे, म्हणजे प्रत्येकाच्या गोपनीयतेच्या अधिकाराला, प्रायव्हसीला जपण्यासाठी एक सिस्टीम, एक फ्रेमवर्क तयार करणं. आता सरकारचं काय म्हणणं आहे, तर सरकार म्हणतंय की हा नवीन कायदा म्हणजे एक बॅलन्स आहे. एका बाजूला माहितीचा अधिकार, दुसऱ्या बाजूला गोपनीयतेचा अधिकार. या दोन्हींमध्ये एक आवश्यक संतुलन साधण्याचा हा प्रयत्न आहे. पण हे संतुलन साधताना एक खूप मोठा बदल झालाय. DPDP कायद्यानं RTI कायद्याच्या एका महत्वाच्या कलमात, कलम 8(1)J मध्ये दुरुस्ती केली. आणि खरं सांगायचं तर ह्याच एका बदलामुळे माहिती अधिकाराचा आत्माच धोक्यात आलाय असं अनेक जण म्हणतायत. तर मग आता नेमकं काय होणार? कल्पना करा, तुम्ही तीच माहिती मागताय जी पूर्वी सार्वजनिक हिताची म्हणून सहज मिळायची, आणि आता तुम्हाला उत्तर मिळतंय, सॉरी, ही तर वैयक्तिक माहिती आहे, आम्ही देऊ शकत नाही. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, हा फक्त कायद्यातला एक छोटासा टेक्निकल बदल नाहीये. नाही, याचे परिणाम खूप खूप दूरगामी आणि गंभीर असू शकतात. म्हणजे विचार करा, ज्या मुख्य कारणांसाठी RTI कायदा आणला होता, भ्रष्टाचार उघड करणं, सरकारी अधिकाऱ्यांच्या मालमत्तेवर नजर ठेवणं, आपल्या लोकप्रतिनिधींना जाब विचारणं, याच सगळ्या गोष्टी आता खूप कठीण होण्याची शक्यता आहे. पण मग प्रश्न येतो की एखादा माहिती अधिकारी माहिती द्यायला इतका का खचरू लागलाय? तर याचं उत्तर दडलंय एका मोठ्या आकड्यात. 250 कोटी रुपये. हो, बरोबर ऐकलत. नवीन DPDP कायद्यानुसार जर डेटाची सुरक्षितता धोक्यात आली तर तब्बल 250 कोटींपर्यंतचा दंड होऊ शकतो. आणि इतक्या मोठ्या दंडाच्या भीतीने काय होतं? एक कल्चर ऑफ रेफ्युजल तयार होतो. म्हणजे उगाच रिस्क नको म्हणून अधिकारी सरळसोटपणे प्रत्येक माहितीला पर्सनल इन्फॉर्मेशनचा शिक्का मारून अर्ज फेटाळू शकतो, भलेही त्यामागे कितीही मोठं सार्वजनिक हित दडलेलं असो. सेफ खेळलेलं बरं, असा विचार होऊ शकतो. तर मग काय, सगळं संपलं का? भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा आता कमकुवत झालाय? महत्वाची माहिती मिळवण्याचा आता खरंच काही मार्ग उरला नाहीये का? थांबा, इथेच तर खरी गंमत आहे. कारण यावरचं उत्तर, यावरचा उपाय बाहेर कुठे नाही तर खुद्द RTI कायद्यातच लपलेलं आहे. आणि ते उत्तर आहे कलम 8(b). हे RTI कायद्यातलं एक असं ब्रह्मास्त्र आहे जे अजूनही आपल्या हातात आहे. हे कलम स्पष्टपणे सांगतं की ठीक आहे, माहिती गोपनीय असेल, पण जर ती उघड करण्यात लोकांचं भलं म्हणजे पब्लिक इंटरेस्ट जास्त असेल तर गोपनीयतेपेक्षा जनहिताला जास्त महत्त्व द्यावं लागेल आणि माहिती द्यावी लागेल. म्हणून लक्षात ठेवा, हा व्यापक जनहिताचा मुद्दाच आपलं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. हा तोच प्रकाश आहे जो भ्रष्टाचाराचा अंधार दूर करू शकतो. पण आता तो प्रकाश आपल्यालाच अधिक ताकदीने लावावा लागेल. याचा अर्थ काय? लढाई संपलेली नाहीये, फक्त रणनीती बदलली आहे. आता आपल्याला आपल्या RTI अर्जातच स्पष्टपणे, ठामपणे मांडावं लागेल की ही माहिती व्यापक सार्वजनिक हिताची कशी आहे, ती मिळाल्याने भ्रष्टाचाराला कसा आळा बसेल, हे सगळं आता आपल्यालाच सिद्ध करावं लागेल. म्हणजे आता फक्त माहिती माझा हक्क आहे असं म्हणून चालणार नाही, तर गैरप्रकार उघड करणं हे माझं सार्वजनिक कर्तव्य आहे, या भावनेतून माहिती मागावी लागेल. आणि हे एक तत्व आपण सगळ्यांनीच कायम लक्षात ठेवलं पाहिजे. गोपनीयतेचा अधिकार, प्रायव्हसी, ही व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याची ढाल आहे, भ्रष्टाचाऱ्यांच्या संरक्षणाची तलवार नाही. आणि शेवटी हे सगळं आहे जनजागृतीबद्दल आणि कृतीबद्दल. जेव्हा पारदर्शकता आणि गोपनीयता या दोन्ही गोष्टी योग्य पद्धतीने वापरल्या जातात, तेव्हाच त्या एकत्र येऊन एक मजबूत, अधिक जबाबदार लोकशाही घडवू शकतात. तर कायदे बदलले आहेत हे खरं आहे, पण लोकांची ताकद अजूनही कमी झालेली नाही. ती आपल्याच हातात आहे.
आता प्रश्न फक्त एकच आहे, आपण ती ताकद वापरायला तयार आहोत का? या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.